मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण मिळावे यासाठी मैदानात उतरलेले आहेत. उद्या ते नवी मुंबई शहरामध्ये येत आहेत आणि पोलीस प्रशासन या संदर्भामध्ये पूर्ण सज्ज झालेले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. आपल्याशी बोलण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर आहेत. सर, कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे पोलिसांनी? पोलिसांचा प्रेझेन्स हा सर्वत्र राहणार आहे. विशेष करून ज्या रूटनी हा मोर्चा येणार आहे त्या रूटवर ज्या ठिकाणी त्यांना फूड पॅकेट्स वाटणार आहेत आणि ज्या ठिकाणी त्यांचं रात्रीचा मुक्काम आहे APMC मार्केटमध्ये, त्या ठिकाणी मोर्चाला फॅसिलिटेट करण्यासाठी तसंच इतर नागरिकांना मिनिमम इनकन्व्हिनियन्स व्हावा किंवा इनकन्व्हिनियन्सच होऊ नये त्या दृष्टिकोनातून ट्रॅफिक व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था ही याचं नियोजन केलेलं आहे. सर, किती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेले आहेत? कारण लाखो समाजात रस्त्यावर उतरणार आहेत. कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे? हा संपूर्ण जो बंदोबस्त राहिला आहे हा साधारण 2,500 ते 3,000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी संपूर्ण ह्या रूटवर आणि याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये डिप्लॉय केल्या जातील. पण सर, कुठून येणार आहे, कसं, या संदर्भात काही पोलिसांनी किंवा राज्य सरकारशी या संदर्भामध्ये? नाही, आता आयोजकांशी बोलणं सुरू आहे आणि त्यांचा तो रूट ऑलमोस्ट फायनल व्हायवर आलेला आहे. तो रूट फायनल झाला की त्याप्रमाणे त्या रूटवर आणि इतर आजूबाजूच्या परिसरामध्ये महत्त्वाच्या जंक्शन्सवर आपल्या लोकांचा पोलीस बंदोबस्त राहील. हे होते मिलिंद भारंबे यांनी सुद्धा पोलीस प्रशासनाची सतर्क आढावा बैठक घेऊन पोलीस बंदोबस्त लावलेले आहे. त्यामुळे मराठा समाजाची गैरसोय होऊ नये यासाठी स्वतः पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे मैदानात उतरलेले आहेत. कॅमेरामन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.